ही बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून आज विरोधकांनी विधानसभेमध्ये गोंधळ घातला। पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस आमदार नाना पटोले आणि विरोधी बाकावरती बसलेल्या अनेक आमदारांनी घोषणाबाजी केली। खुद्द नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीत जवळ जाऊन राहुल नार्वेकर यांना जाब विचारू लागले। यावर मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली। मग कामकाज चालू ठेवण्यासाठी म्हणून नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन करत असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं। यांचे आमदार असतील, यांचे कृषी मंत्री असतील, ते शेतकऱ्याला भिकारी समजतात। शेतकऱ्यांच्या बायकोचे कपडे हे घेऊन देतात, चड्डी बन्यानापासून तर चप्पलपासून हे घेऊन देतात। म्हणजे 2014च्या पहिले हा लोणीकर हा उघडाच फिरत होता, फक्त 2 बायका होतात त्याला। अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला। आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून, आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना सन्मानानं वागवतात, अशा पद्धतीचे हे सरकार आहे। भाजप हे शेतकरी विरोधी आहे। सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू, एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही। उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू, जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही। शेतकऱ्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही, या पद्धतीची आमची भूमिका आहे। रोज आता हा विषय आम्ही मांडू, रोज अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांना आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा। हमारे आवाज को दबाने का है, क्लियर कट। और जब वो डाइस पर गए थे तो ऐसा कोई गलत उन्होंने किया नहीं। उन्होंने अध्यक्ष जी से यही पूछा, स्पीकर से, कि किसानों के लिए हमें ये आप सरकार को कहो कि किसान के लिए जो आपत्तिजनक टिप्पणी की है उससे माफी मांगे, सरकार माफी मांगे, मुख्यमंत्री माफी मांगे। यही कहा। इससे क्या बड़ा बात हो गई तो सस्पेंड करने की बात हो गई। इसका मतलब यही है, जो किसानों की आवाज उठाएगा उसको हम हाउस में बैठने नहीं देंगे, उनको पर कार्रवाई करेंगे। ये सरकार की मंशा है और इसलिए नाना भाऊ को सस्पेंड किया है। आकसाने आपल्या अंगावर हे सगळं प्रकरण येतंय असं म्हणून सत्ताधारी प्लॅन करून नानाला बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही। हा कुठलाही लोकशाही संकेत न पाळता लोकशाहीचे सगळे संकेत पायदळीत उडवले जात आहेत, हे करणं हे लोकशाहीला न शोभणार होतं। त्यांचा अधिकार आहे, लोकशाहीने त्यांना दिलेला हा अधिकार आहे। आतमध्ये आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारातनं जर नानांनी पाऊल उचललं असेल तर आम्ही सगळे त्याचं समर्थन करतो। थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाही आहे, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। विरोधकांनी सरकारला धारेवर धरले। अशातच रोहित पवारांनी विधानसभा परिसरामध्ये, विधान भवन परिसरात आंदोलन केलं। विसरभोळा कारभार, गजनीज सरकार अशा आशयाचे हातात बॅनर घेऊन रोहित पवारांनी आंदोलन केलं। विविध आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। गजनी सरकार आहे म्हणजे विसरभोळा कारभार, गजनी सरकार, विसरभोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे। तुम्हाला सर्वांना माहीत असेल, इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही 7-12 कोरा 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 करू, पण ती फक्त घोषणाच राहिली, त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर भावांतर योजना आम्ही आणू,
असं सरकारने सांगितलं होतं. त्याबद्दल सुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणूनच तुम्ही GR रद्द केला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती आणि त्यानंतर फडणवीसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. 2 ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत, असा काही GR आम्ही काढला नाही. त्यांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, जेवण करावं, आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावरती आता राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. की 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते, तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून ह्या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही. हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे. 2 भाऊ एकत्रित येत होते म्हणून तुम्ही त्यांचा बंदोबस्त केला, तुम्ही मराठी माणसाचं बरं करत नाही असं म्हणतात. मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचं आहे, तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा ते GR काही मी काढलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे. त्याच्यामुळे GRच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका. हिंदी त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा म्हणून सक्तीची हा GR आहे ना, त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं. अशा प्रकारचा GR जर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवतात कशाला? नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस या तिघांनी मिळून शिवसेना तोडली, म्हणजेच महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. पण टायगर अभी जिंदा आहे असं म्हणत संजय राऊतांनी ठणकावलं. तर शिवतीर्थावरती सभा घेण्यासाठी सरकार आम्हाला परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे, पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वरळी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारला, असं संजय राऊत म्हणाले. वरळीला जे डोम सभागृह आहे मोठं, तिथे हा सोहळा करावा. पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी, यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे. अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करताय, पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे. शिवतीर्थावर जिथे शिवसेनेचा जन्म झाला, मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला, त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला. त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील. ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर. त्याच्याविषयी आता दुमत असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही. सकाळी उठल्यावरती आपण आपल्या प्रिय माणसाला जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेना, शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत. बरं, मला सवय. आणि या तिघांनी मिळून शिवसेना तोडली, म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून, टायगर है भी जिंदे है, सब जिंदा है जगह जगह पे. आणि 5 जुलैला मराठी विजय दिवस जो आहे त्याचं त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे 5 जुलैला तो.